सौभाग्यवती दुर्गवे विश्वासात्मा दृढव्रता तथापि सानखिद्येत धैर्य यस्याः परं धनं प्रमाण हत्वा मायां च सत्ये तिष्ठति निश्चला स्वतेजसा विराजन्ति सदा सौभाग्यवती संकटांना हरवून दे काळाशी ही झुंज चक्रव्यूह भेदून घे सौभाग्याचा शोध जन्मजन्मीच्या नात्याचे जुळले बंधन भयान खेळ भ्रमाचे हे कसले ग्रहण हे आता माझ्यासोबत काय झालं होतं हे सगळं पहिल्यांदाच घडतंय शत्रूचे दहन सौभाग्यवती असं वाटत होतं की जणू छातीवर असे 100 मनांचं ओझं ठेवलंय श्वास घ्यायला होत नव्हता नाही आज रात्री झोपायलाच नको परत असं काही झालं तर ऐका बरी आहेस ना होय काय लागलं तर सांगायचं पटकन आपण लगेच काहीतरी करूया हाय काय करायची नाही अजिबात आणि काय ग वृंदा अजून आली नाही एरवी तर सकाळी लवकरच येते आणि आपला आवरून तयारीला लागते हो खरं तर बघावा कला आले सॉरी जरा उशीर झाला मला ते नाश्त्याला काय बनवायचं सांगा मी लगेच बनवते नाश्त्याचं बघूया पण का ग झोप नाही झाली नीट परी मॅडम एवढ्या रात्री इथे एकटी काय करते अंधार शोधतोय तुला कोण आहे सॉरी 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 मी रघु रघु नवऱ्याची आठवण आली का ग काळजी नको करूस होईल सगळं नीट तुम्हाला दोघींना सांगते म्हणजे अलकाला माहितीच आहे तुला सांगते आज अमावास्या आहे आज आपल्याला दिव्यांची पूजा करायची असते बर म्हणून हे सगळे निरांजन समया काढून ठेवल्यात ना सगळं घासून पुसून लख्ख करायचं ठीक आहे सगळं करून ठेवते वृंदा आपण दरवर्षी या वडाच्या झाडापाशी कुलपुरुषाजवळ दीपपूजा करतो खूप छान वाटेल तुला आणि मी मदत करेनच तुला हो आणि वृंदा तू पण पूजा कर हा आणि प्रार्थना कर की माझ्या मार्गातला सगळा अंधार दूर होऊ दे वाट स्वच्छ दिसू दे मला आई वृंदा आजची अमावस्या आहे ना आपण सगळे खूप आनंदात साजरी करूया होते आजी आमच्या गावाकडे ना कणकीचे दिवे बनवतात आपण पण कणकेचे दिवे करूयात का हो चालेल की तू बनव हा कणकेचे दिवे मी लगेच तयारीला लागते काही गरज नाहीये नष्ट रे ती अमावस्या संजीवनी अय्या एवढी मोठी गोष्ट घडली त्या पूजेच्या दिवशी तरी अजूनही आपण पूजा करणं थांबत नाही म्हणजे कमाल आहे ना संजीवनी काय संजीवनी आई एवढ्या लवकर विसरलात याच अमावस्येच्या दिवशीच मी माझी 2 मुलं गमावली आहेत आई
संजीवनी, तुम्ही म्हणता ना अमावस्येला घरात दिवे लावल्याने घरातला अंधार दूर होतो, पण याच दिवशी माझ्या आयुष्यात कायमचा अंधार झालाय. तुम्ही म्हणायचात ना की ह्या दिवशी देवाकडे मागणं मागायचं असतं. काय मागू? माझी दोन्ही गेलेली मुलं मागू? मिळणार आहेत मला परत? काही म्हणा आई, या घरात कितीही दिवे लावले ना तरी किर्लोस्करांच्या घरातला अंधार कायम राहणार आहे. संजीवनी, जुन्या गोष्टी उकळून काहीही बदल होणार नाहीये. आपलं नशीब असं म्हणायचं आणि सोडून द्यायच्या गोष्टी. वा आई वा, नशिबावर सोपवून टाकलं की काही झालंच ना. एवढी मोठी गोष्ट घडलेली आहे माझ्या आयुष्यातली, मी प्रयत्न करूनही कधीच विसरणार नाही. संजीवनी, तू ते मनातून काढून टाक. नाही काढून टाकू शकत. प्रयत्न केला तरी ही गोष्ट नाही जात मनातून आई. आणि हे एवढं सगळं प्लॅनिंग चाललं होतं ना तुमचं, कुठे कसे दिवे लावायचे, कणकेचे दिवे कुठे ठेवायचे, तुमच्यासाठी फार पवित्र असेल ही अमावस्या. तुम्हाला काय पूजा करायची ती करा, माझ्यासाठी नाहीये पवित्र. मी या पूजेत सहभागी होणार नाहीये बस. आणि अलका, तू तर आजच्या दिवशी जरा जास्त जप स्वतःला. पोटात नवीन जीव वाढतोय ना तुझ्या. आज अमावस्या आहे आणि ही अमावस्या जीव घेते. हे बास, काय चाललंय? काय चाललंय? वहिनी, या पुढे माझ्या मुलाबद्दल एक शब्द तरी बोललीस ना तर लक्षात ठेव. तू माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढतोयस राजवर्धन. अजून काय अर्थ काढायचा आहे मी? मी सावध करायचा प्रयत्न करते, कळत नाहीये का तुला? आज अमावस्या आहे. अमावस्येला अजून एक जीव जाऊ नये म्हणून बोलतेय मी. तुझं तोंड बंद करा आई, हिला समजावून सांग, नाहीतर. अरे बास करा ना तुम्ही दोघं. सारखे काय वाद घालत बसता रे.